मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख आणि जग बाजूला ठेवून 24 तास समोर उपलब्ध राहता, समोरची व्यक्ती तुम्हाला सहज गृहीत धरायला लागते. कारण जेव्हा तुमचं संपूर्ण सुख, संपूर्ण ऊर्जा, संपूर्ण ओळख एका व्यक्तीवर अवलंबून राहायला लागते, तेव्हा नकळत एक दडपण तयार होतं आणि दडपण हे आकर्षणाचं सर्वात मोठं शत्रू असतं. याच कारणामुळे काही लोक फार काही न करता लोकांच्या मनात जागा निर्माण करतात, कारण ते स्वतःमध्ये पूर्ण असतात. त्यांच्या आयुष्यात आधीच व्यवस्थित चालू असतं. त्यांचे स्वतःचे विचार, स्वतःची दिशा आणि स्वतःची शांतता असे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात. कोणाच्या उपस्थितीने पूर्ण होत नाहीत, ते आधीच पूर्ण असतात. मानवी मनाला सर्वात जास्त आकर्षित करते, पण इथे अजून एक मोठं सत्य आहे की फक्त स्वतःचं आयुष्य असून चालत नाही. कारण काही लोकांकडे सगळं असलं तरीसुद्धा ते लोकांच्या मनात खोलवर घर करू शकत नाहीत. मग फरक नेमका कुठे पडतो? तर अशा एका उत्तर गोष्टीमध्ये लपलेला आहे की जी खूप कमी लोक जाणीवपूर्वक जपतात, आणि तीच गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्वातील खोली. व्यक्तिमत्वातील खोली म्हणजे नेमकं काय? तर हेच बहुतांश लोक चुकीचं समजून घेतात. त्यांना वाटतं की हे गूढ बनायचं म्हणजे नेमकं कमी बोलायचं का? काहीच सांगायचं नाही का? लोकांना मुद्दाम संभ्रमात ठेवायचं का? तर नाही. खरं तर हे सगळं खूप लवकर ओळखलं जातं, आणि जे कृत्रिम असतं तेच जास्त काळ टिकत नाही. मग खोली नेमकी म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आयुष्य तयार करणं म्हणजे फक्त दुसऱ्या व्यक्तीभोवती फिरत नाही, तर एक साधा प्रश्न स्वतःला विचारा. जर उद्यापासून त्या व्यक्तीचे मेसेज काही तासांसाठी बंद झाले, तर तुमचं आयुष्य थांबेल का? तुमचा मूड पूर्णपणे कोसळेल का? आणि तुमचं लक्ष प्रत्येक 2 मिनिटांनी मोबाईलकडे जाईल का? जर उत्तर हो असेल, तर ही गोष्ट प्रेमापेक्षा जास्त अवलंबित्वाकडे असल्याचा संकेत असू शकतं. आणि हे अवलंबित्व, ही गोष्ट सुरुवातीला खूप रोमॅन्टिक वाटते, पण कालांतराने ती दोघांवरही भार बनू शकते. कारण कोणालाच दुसऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण आनंदाची जबाबदारी कायमची अजिबात उचलायची नसते. आता तुम्हाला वाटेल, मग उपाय काय? तर उपाय खूप मोठा आहे मित्रांनो, शक्तिशाली पण आहे. स्वतःकडे परत या. तुम्ही त्या व्यक्तीला भेटण्याआधी तुम्ही स्वतःला पुनर्जिवंत करा. तुम्ही स्वतःची स्वप्न, ध्येय, छंद आणि तुमची आवड जोपासा. स्वतःसोबतची शांतता. कारण हे सगळं हरवलं की माणूस दिसायला तोच असतो, फक्त ऊर्जा बदलायला लागते. आणि काही लोक अनेक वेळा शब्दांशी जोडले जात नाहीत, तर जोडले जातात ऊर्जेशी. ही गोष्ट विचित्र वाटेल, पण ही विचार करा, अशी एक व्यक्ती भेटली आहे की जिच्यासोबत बसल्यावर काही विशेष वाटलं, तुम्हाला छान वाटलं. तर दुसरीकडे अशी व्यक्ती भेटली आहे की जी खूप बोलते, खूप प्रयत्न केले तरीसुद्धा काहीतरी कृत्रिम वाटतंय. याच कारणामुळे कारण आहे की ऊर्जा शांत, स्थिर, स्वतःमध्ये आनंदी असलेले लोक एक वेगळीच भावना निर्माण करतात, आणि हे मानवी मन अशा प्रवाहांकडे नकळत आकर्षित होतं. पण इथे एक गोष्ट की चूक किंवा बरोबर असं नाही. आनंदी असणं म्हणजे एकटेपणा निवडणं, लोकांपासून दूर जाणं मित्रांनो, असं नाही. तर याउलट अशी अवस्था आहे जिथे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता, पण स्वतःला हरवत नाही. तुम्ही कोणाची काळजी घेता, पण स्वतःची ओळख मिटवत नाही. तुम्ही नात्यात गुंतता, पण तो स्वतःला विसरत नाही. खरं सांगायचं तर हेच ते ठिकाण आहे जिथे गोष्ट बदलायला सुरुवात होते. कारण एखाद्या व्यक्तीला तुमचा आनंद पूर्णपणे तिच्यावर अवलंबून नाही. हे तिच्या मनात तुमच्याबद्दलची भावना वेगळ्या स्तरावर जायला लागते, आणि अचानक ती तुमची गरज राहत नाही. तर तुम्ही एक निवड बनायला लागता, आणि लोक गरजेपेक्षा निवडीचा जास्त आदर करतात. पण थांबा, अजून एक मानसशास्त्रीय नियम आहे की तो समजला तर तुम्हाला समजेल की काही लोकांची अनुपस्थिती इतकी खोलवर जाणवते की काही. शेवटचा नियम खूपच स्ट्रॉंग आहे, तो म्हणजे साधा आहे. ताकद ही प्रचंड लोकांना तुमची सवय लावण्याचा प्रयत्न करते. त्याऐवजी त्यांच्या आयुष्यात एक अशी भावना बनण्याचा प्रयत्न करा की जी सहज बदलत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद, आणि असा चॅनलला भरभरून सपोर्ट करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.